सुरुवातीलाच बातमी आहे सैफ अली खानवरती जो हल्ला काल झाला होता त्या संदर्भातली अपडेट जाणून घेऊया। तर 24 तासांहून अधिकचा वेळ उलटलाय तरी सुद्धा आरोपी मात्र मोकाटच आहे। आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास सध्या सुरू आहे। हल्लेखोरांना बुधवारी रात्री 1:30च्या सुमारास सैफच्या घरात घुसून त्याच्यावरती हल्ला केला होता। झटापटीनंतर हल्लेखोराला एका खोलीत बंद करण्यात सैफ अली खान आणि घरातील एका कर्मचाऱ्याला यशही आलं होतं। आरोपीला खोलीत बंद करून सैफनं आपल्या घरातील सर्वांच्या वरच्या मजल्यावरती सुरक्षितरित्या त्याला हलवलं। मात्र त्यानंतर बघितलं असता खोलीचा दरवाजा उघडा असल्याचं आढळलं। जखमी सैफवरती लीलावती हॉस्पिटलमध्ये सर्जरीही करण्यात आली। आज त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। आणि यानंतर करीना कपूरनं पहिली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्यानंतर आता करीना कपूर खाननं इंस्टाग्राम पोस्ट करून चाहत्यांना आवाहन केलंय। नेमकं काय म्हणाली आहे करीना पाहूयात। आजचा दिवस आमच्यासाठी आव्हानात्मक होता। अजून काय वाढून ठेवलंय माहित नाही। या परिस्थितीत मीडिया आणि पॅपराझींनी अफवांपासून दूर राहावं। काळजी मदतीबद्दल आभार, पण ही चर्चा आमच्यासाठी धोकादायकही ठरू शकते। या प्रसंगातून सावरण्यासाठी आम्हाला आमचा वेळ आणि स्पेस द्या। तर एकंदरीतच करीना कपूर खाननं अशा प्रकारे आवाहन आपल्या चाहत्यांना केलंय आणि मीडियावाल्यांना केलंय। आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। राज्यभरातील अनेक बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा। फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं चेंबूरमध्ये आंदोलन पुकारलंय। अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला असलेल्या फेरीवाल्याचं पुनर्वसन करा। पात्र फेरीवाल्यांना महानगरपालिका आणि पोलिसांकडून होणारा अन्याय थांबवण्याची मागणी सुद्धा आठवले गटाने केली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनातर्फे दिलं जाणारं डीबीटीचे पैसे मिळत नसल्यानं धुळ्यातील विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला ठिय्या दिला। यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी उद्यापर्यंत हे पैसे आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होतील असं आश्वासनही दिलंय। उल्हासनगरातील श्रीरामनगर भागातील महिलांनी नेताजी चौकातल्या पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली। पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देत महिलांनी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मांडला होता। त्यांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला। नांदेडच्या जिल्हा अग्रणी बँकेवरती सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोर्चा काढला। कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मागणी या तरुणांनी केलेली आहे। बँका बेरोजगार युवकांना कर्ज देण्यास तयार नाहीत। परिणामी उद्योगधंदे टाकू पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांवरती बेकारीची कुऱ्हाड कोसळत असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या 111 पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचं नियोजन आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं हे केलंय आणि यापैकी 75% अधिक काम पूर्ण झालंय। धुळ्याच्या बाजार समितीमध्ये विविध मागण्यांसाठी हमाल मापाडी कामगार संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय। संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट जाणवतोय, तसंच बाजार समितीतील व्यवहार सुद्धा ठप्प पडले। यवतमाळच्या कळंब शहरात एकाच वेळी 7 दुकानं चोरट्यांनी फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। यावेळी व्यापाऱ्यांनी शहरातील मार्ग बंद करून आक्रोश व्यक्त केला। तसंच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी संतप्त होत पोलीस स्टेशनवरती धडक देत पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केला। जालन्यात महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला 40,000ची लाच घेताना एसीबीनं अटक केली आहे। ट्रान्सफॉर्मरचं बिल काढून देण्यासाठी त्याने 40,000ची लाच घेतल्याचं समोर आलंय। प्रकाश तौड असं लाचखोर अभियंत्याचं नाव असून त्याच्यावरती अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचा प्रवास केलेल्या वाघाला पकडण्यासाठीच आता वनविभागाचं पथक अथक प्रयत्न करत आहे. 2 दिवस 7 पथकं तैनात करून सुद्धा वाघाला पकडण्यात अपयश आलंय. पंढरपूरच्या चिंचणी इथे हुरडा खाण्यासाठी अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक गर्दी करतायत. ज्वारीचा कोवळा लुसलुशीत हुरडा सोबत शेंग चटणी यासोबत रानमेव्याची लज्जत हे सारं खवय्यांना आकर्षित करताय. हुरडा खाण्यासाठी अनेक पर्यटक इथे 2 महिने हजेरी लावतात. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती भीषण असा अपघात झालाय. मालवाहू कंटेनर उलटून अपघात झालेला आहे. हा कंटेनर पुण्याहून मुंबईच्या दिशेला जात असताना अमृतांजन पुलाजवळील वळणावरती चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला आणि कंटेनर उलटला. धाराशिव जवळील शिंगोली बायपास जवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. सोलापूरहून भरधाव वेगानं आलेला ट्रक मेघदूत हॉटेलसमोर उलटलाय. अपघातात 3 जण जखमी झाले. कोल्हापूरच्या कोवाडमध्ये एटीएम फोडणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. 5 जानेवारीला राष्ट्रीयकृत बँकेचं एटीएम मशीन गॅस कटरनं फोडून 18,77,000 रुपयांची रोकड चौघांनी लंपास केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अखेर या चौघांनाही जेरबंद केलाय. बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून घरफोडी केली आहे. यात घरातील दागिने आणि 35,000 रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली असून तपास करतायत. सांगलीच्या नागपूर रत्नागिरी महामार्गावरती प्रवाशांना लुटणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलाय. एका महिन्यापूर्वी अर्जुनपाडा फाटा या ठिकाणी देवदर्शन करून परतणाऱ्या एका कुटुंबाला लुटण्यात आलं होतं आणि या प्रकरणी पोलिसांनी गतीनं तपास करत आरोपीला अटकही केली होती. जुगारामध्ये हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी भावानं बहिणीच्या आज घरी चोरी केली. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री 1:30 वाजता घडली आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 3 मित्रांमध्ये आपापसात झालेल्या भांडणातून गोळीबार झाल्याचं तपासात समोर आलंय. गोळी लागलेल्या जखमी तरुणावरती उपचारही सुरू आहेत. ऑनलाईन फ्रॉडच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी अमरावतीच्या दर्यापुरात धाड टाकली आहे. क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात साईनगरमधून 13 तरुणांना ताब्यात घेतलाय. त्यांची तब्बल 6 तास कसून चौकशी केली असून दोघांना नोटीसही बजावण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. तर थंडीची लाट अचानक पसरली असून तापमान 19°C पर्यंत पोहोचलंय. या बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या वतीनं वर्तवण्यात येते. देशाचा साखर हंगाम जसा पुढे जाईल तशी साखर उत्पादनात घट होत असल्यानं चिंताही व्यक्त केली जाते. जानेवारीच्या मध्यापर्यंत साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 लाख टनांनी घटलाय. हंगामाच्या शेवटी ही तफावत 50 लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद मागे घेण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये बाजार शुल्क 1 रुपयावरून 75 पैसे करावं अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यावरतीच मागणी मान्य न झाल्यानं व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत लिलाव बंद पुकारला होता. यंदा रब्बी हंगामातील गहूचं उत्पादन होईल की नाही अशी चिंता शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत अचानक थंडी गायब होते आणि अचानक जोरात थंडी पडते. त्यामुळे वातावरणाच्या अशा लहरीपणामुळे या भागातील गहू उत्पादक शेतकरी वर्ग पिकावरती वेगवेगळे रोग पडतील या भीतीनं धास्तावलाय. देशातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे.
हळदीचं उत्पन्न आणि निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली आहे। या संस्थेच्या वतीनं हळदीच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीच विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। देशभरातील विविध खरेदी केंद्रांवरती 8 लाख टन सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यात आली। उर्वरित 37 लाख टन सोयाबीन कवडीमोड दरानं खरेदी बाजारामध्ये विकला गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 रुपयांचा फटका बसलाय। बाजारात आता स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावरती दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। एपीएमसी घाऊक बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढत असल्यामुळे त्यांचे बाजारभाव उतरलेले पाहायला मिळत आहेत। स्ट्रॉबेरी आता 240 रुपये प्रति किलो उपलब्ध आहे। कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवरती 10% शुल्क आकारण्यात येते। म्हणूनच बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे निर्यातीत घट होण्याचीही शक्यता आहे। कृषी योजनांच्या माध्यमातून चांगले उद्योजक घडू शकतात। तसंच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन आणि उत्पादन कसं वाढवता येईल हे देखील याकडे देखील लक्ष द्यावं, असंच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सुद्धा कांद्याची विक्रमी लागवड होण्याची शक्यता आहे। सध्या सर्वच भागात रब्बी कांद्याची लागवड जोरात सुरू आहे। मात्र दरवर्षीच्या तुलनेत कांदा लागवड 20% वाढली आहे। मे जूनच्या काळात कांदा दर कसा राहील याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत जागरण करून शेतात पाणी द्यावं लागतंय। सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केल्यानंतर रात्री वीज पुरवठा केला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। यानंतर राजकीय गोटातून एक मोठी बातमी आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसलाय। संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलं गेलंय। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिरसाटांनी सिडकोचा राजीनामा देणं हे अपेक्षित होतं, पण त्यांनी राजीनामा दिलाच नाही आणि म्हणून अखेर राज्य सरकारनं त्यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून स्वतः हटवलंय। शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती आणि त्यावेळी आमदार संजय शिरसाटांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता। म्हणूनच नाराज झालेल्या शिरसाटांची महायुती सरकारकडून सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती। मात्र या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं गेलं, म्हणून आता त्यांच्याकडून हे अध्यक्षपद काढून घेण्यात आलंय। यानंतर वळूयात टॉप 50 कडे। राज्यभरातील उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। अदानी ग्रुप विरोधात कथित घोटाळ्याचा रिपोर्ट आणून चर्चेत असणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन घेतलाय, असं ते म्हणाले। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केसगळतीचं परिणाम आता दिसू लागले आहेत। केसगळतीचे रुग्ण सापडल्यानं बोंडगावात लग्नाळू मुला-मुलींचे विवाह थांबलेत। टक्कल व्हायरसच्या दहशतीमुळे गावातल्या मुलांना कुणी मुलगीच द्यायला तयार नाहीये। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता। याच प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं पोलिसांना घटनेच्या 2 दिवसांचा सीसीटीव्ही जतन करून ठेवण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणात आता 20 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे। केडीएमसीनं अभय योजनेची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे। अभय योजनेमुळे मालमत्ता कर वसुलीला गती मिळाल्यानं अभय योजनेची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि या कालावधीत थकबाकीदारांनी मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास त्यांना दंड आणि व्याजामध्ये सूटही मिळणार आहे।